पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून जनता पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील सरकारला सत्तेत बसवणार. गडचिरोलीमध्ये भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा दावा. नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान राडा. रोड शो दरम्यान भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. नागपूर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा. काँग्रेसनं इंग्रजांचे जीन्स आहेत त्यामुळे ते तोडण्याचे आणि फोडण्याचं काम करतात. योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर सडकून टीका. आमची सगळ्यांची विचारधारा वेगळी. माझी सेक्युलर भूमिका काल आज आणि उद्याही तीच राहणार. लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया. मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही. निधी मिळण्यासाठी अडचण होत असल्यानं निर्णय घेतला. अजित पवारांचं मोठं विधान. आचारसंहिता भंग करण्याबाबतच्या तक्रारीवर तात्काळ निवारा होत नाही. फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचा निवडणूक आयोगाला विसर. खासदार अनिल देसाईंची टीका. देशात पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची कमी. ठेकेदारांना कधी माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान. नायजेरियाकडून पंतप्रधान मोदींना पुरस्कार जाहीर. राणी एलिझाबेथ नंतर हा पुरस्कार पटकावणारे मोदी ठरले दुसरे परदेशी व्यक्ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.